रोजच कॉल. ओ माय गॉड, मिसिंग मी. हॅलो, हाय बेबी. हो, जस्ट वर्कआउट झाला. बापरे, आता ही हनीमूनला पण जाणार, चौघं एकत्र. अजी, 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 त्या रोहनच्या ताईंचा फोन आहे. अजी, हॅलो. हॅलो आजी. हॅलो, सॉरी, चुकून घेतलाय फोन. ओ अच्छा, तुम्ही बोलताय. पण मग आजी कुठे आहेत? आणि आजीचा फोन तुम्ही का घेतलायत? आजी बरे आहेत ना? काय झालंय? झालात हायपर झालात लगेच. या घरात तुम्ही सोडून सगळे बरे आहेत. पण मग आजीने त्यांचा फोन का नाही घेतलाय? कारण काय, आमच्या घरामध्ये मधनं मधनं लोक गंमत म्हणून फोन बाजूला ठेवून कामही करत असतात. फोन म्हणजे आपल्या हाताला फुटलेला अजून एक एक्स्ट्राचं बोट असं कोणी समजत नाही. अहो, मी एक साधा प्रश्न विचारला हो, की आजीचा फोन तुम्ही का घेतलाय? त्यावर एवढं बोलायची काही गरजच नाहीये ना. नाही 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 नाही, साधा प्रश्न नव्हता हा. त्याच्यामध्ये आरोप होता माझ्यावरती. माझी चूक काढण्याचा प्रयत्न होता की आजीचा फोन तुम्ही कसा काय घेतलात. आता मला काय माहिती आजी इथे फोन ठेवून दुसरीकडे कुठे गेली. मी पण तिला शोधतोय. शोधताय म्हणजे? शोधताय म्हणजे आजी इथे फोन विसरलीये आणि कुठेतरी गेलीये, मला माहिती नाही. बरं, पण मग तुम्ही त्यांना माझा निरोप द्याल का? अजिबात देणार नाही. का? का म्हणजे मी काय पोस्टमन आहे तुमचा? तुमचा निरोप तुम्ही द्या. अहो, त्यांना फक्त सांगायचंय हो, म्हणजे महत्वाचं असं काही नाहीये. महत्वाचं नव्हतं ना, मग कशाला दोन दोनदा फोन केले? म्हणजे आमच्याकडे महत्वाचं काम असेल ना तर आम्ही एकदा समोरच्या माणसाला फोन करतो, वाट बघतो. हा, तो पण बघतो की अरे आपल्याला मिस कॉल आलाय, आपलं महत्वाचं काहीतरी काम आहे, मग आपण कॉलबॅक करूया. मग तो कॉलबॅक आला की आम्ही फोन घेतो. दोनदा फोन केला याचा अर्थ कुठेतरी आग लागली असाच होतो. आमच्याकडे असं नसतं. पहिला केलेला फोन कदाचित ऐकून नसेल आला, म्हणून आम्ही दुसऱ्यांदा ट्राय करतो. बघितलं, आपल्या विचारांमध्ये किती बेसिक गोष्टींमध्ये फरक येते. एवढ्या वेळात ना आजीनं शोधून त्यांना फोन देऊ शकला असतात तुम्ही, आणि माझं आणि आजीचं बोलणंही होऊन गेलं असतं. त्यापेक्षा तुम्हीच जर नंतर फोन केला असता तर हा संवादच आपल्यात घडला नसता. नाही, खरं तर चूक माझीच. मीच चुकून फोन उचलला नव्हता पाहिजे. पण मग आता चुकून फोन घेतला आहातच ना, तर मग बघा चुकून आजी कुठे आहेत ते शोधून काढा आणि चुकून त्यांना हा फोन नेऊन द्या, म्हणजे माझं आणि आजींचं चुकून बोलणं होऊ शकेल. ठीक आहे, मी आता चुकून फोन ठेवतो आणि चुकून आजीला शोधतो. फाईन, बाय. बाय.